महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। साई ट्रस्ट विद्यालयातील विद्यार्थिनींकडून पोलीस व जवानांना रक्षाबंधन, 35 वर्षांची परंपरा कायम। साई ट्रस्ट संचलित जवाहरलाल नेहरू कोट विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी दरवर्षीप्रमाणे यंदाही देशरक्षक आणि जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा केला। मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी विद्यालयातील विद्यार्थिनींनी CISF युनिट JNPA आणि न्हावाशेवा पोलीस ठाण्याला भेट देऊन तेथील जवान व पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या। विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सर्वप्रथम CISF युनिट JNPA येथे जाऊन तेथील जवानांना रक्षाबंधन केले। कर्तव्यावर तैनात असलेल्या आणि सणासुदीला घरापासून दूर राहणाऱ्या जवानांना जेव्हा विद्यार्थिनींनी राखी बांधली तेव्हा अनेक जवान अतिशय भावूक झाले होते। जवाहरलाल नेहरू कोट विद्यालय गेल्या 35 वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवत आहे। या कौतुकास्पद परंपरेची दखल घेत CISFच्या कमांडर यांनी साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू कोट विद्यालयाचे विशेष कौतुक केले व आभार मानले। यानंतर विद्यार्थिनींनी न्हावाशेवा पोलीस स्टेशनला भेट दिली। दिवसरात्र कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस बांधवांना आणि महिला कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली। या स्तुत्य उपक्रमाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री गिरीश पाटील, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक श्री भूषण जाधव, श्री अंकुश जोगळे तसेच शाळेच्या शिक्षिका श्रीमती प्रमिला पवार आणि श्रीमती कीर्ती शिरसाट उपस्थित होत्या। विद्यालयाने सामाजिक बांधिलकी जपत राबवलेल्या या उपक्रमाबद्दल साई ट्रस्ट संस्थेचे अध्यक्ष श्री नरसू पाटील आणि प्रशासकीय अधिकारी श्री रमाकांत गावंड यांनी विद्यार्थिनी व शिक्षक वृंदांचे विशेष कौतुक केले आहे। विद्यालयाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती होईल उरट।